नमस्कार मंडळी, मी संजीवनी. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर मला असं वाटतं तुम्ही सगळेजण मस्त असाल, मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. तर हे आहेत राशनचे तांदूळ. राशनचे तांदूळ एवढे खराब आले आमच्या इकडे, भलकसे हे पाहिजे. एवढाच तर सारा निरा चुराच निघाला, म्हणजे कूट जो बारीक बारीक असते ना, यातने भलकसे खड्यात जवळून पहा किती सारे खडे आहेत. हे एवढे निसा लागतात. म्हटलं एवढे निसल्यापेक्षा गाऊन घ्यायला पुरते म्हटलं एका चायनीतून. पहा हे किती सारा चुरा निघाला. हा याचा भात तरी होते का? तुम्ही करू राहिली मस्त आता फोडणीचा भात. तर आपल्याला फोडणीचा भात करायसाठी असा लंबा लंबा असा तांदूळ पाहिजे. तर त्यासाठी मी गाऊन घेतला आणि आता मस्त मग फोडणीचा भात तयार होते. तर त्यासाठी हे निवडून घेतो. जास्त काही आता खळे नाही आहेत. जे बारीक बारीक खळे होते ते चायनीनं निघाले. आता मोठे मोठे खळे आहेत ते काढून घेतो मी. कायच हसावी राहिला तुम्हाला? हा एवढा मोठा हे काय करू राहिले? काय काय? नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन दिवसाच्या मजा करू राहिले. दोघीजणी हसू राहिले आणि मजा करू राहिले. दाखव बाबा ते थांबणार बाबू दे ना आज त्या मामीने खरं. कालू अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली. आता हे तांदूळ आणि मुगाची डाळ मस्त चटचट धुवून घेतो. दोन तीन पाण्यानं मस्त धुवून घेतो बा. तरी खराब पाणी निघूनच राहिलं. हे राशनचे तांदूळ असले हे असंच पाणी येते, खराब खराब निघते सर. नवीन तांदूळ असले ना तर लय निघते. आता तांदूळ तर धुतले आपण 2-3 पाण्यानं. आता या तांदूळातनी असं पाणी ठेवून द्यायचं. अर्धा 20 मिनिटं किंवा अर्धा घंटा असंच पाण्यात आपल्याला तांदूळ ठेवून घ्यायचे. तोपर्यंत मी चूल पेटून घेतो. भात संधारे होते. चट काही लागला. तर चला आता मी इकडे 4-5 कांदे घेतले मस्त मध्यम आकाराचे. असे मध्यम आकाराचे 5 कांदे घेतले. आता हे कसे कापायचे तर सांगतो तुम्हाला. पोट्ट्यानं आणले काय म्हणतात त्याला, कोण आईस्क्रीम. पोट्ट्यानं आईस्क्रीम आणल्या. हे बाई इकडे आशू पण खाऊन राहिला. तिकडे किट्टू म्हणतात मी खात नाही. तिकडे आरू खाऊन राहिला. मिनून 2-2 घेतल्या कारण की किट्टून मी खात नाही म्हणून आमच्या दोघीवरच्या मिनूले भेटल्या. तर चला इकडे कांदे पण कापणं चालू आहे. कांदे असे उभे उभे कापून घ्यायचे, पातळ पातळ. थोडासा आपला फोडणीचा भात मस्त चवदार होते. आता घेऊ लसण काढू. कांदे झाले 4-5 मस्त कांदे घेतले. कुत्र्याला काऊन चाकवता व? काही घास त्याला देता आणि घास तुम्ही खाता. घास नका व ना. कांदे कापून झाले, लसूणही ठेसून झाला. आता गंज ठेवू मस्त चुलीवर. तेलाच खूप ठेवलं आहे तेलाच. गंजातली पहिल्यांदा पाणी येते आटू देतो. आता तेल मग सनसन वाजते. थांब ना बे, यायला लागली भूक. भात तर फोडणीचा भात करतो. थांब ना आता, कोणता टाइम लागू राहिला. चला आता तेल घेतो टाकून. 3 माप मस्त तेल टाकून घेतलं. तेलाले मस्त गरम होऊ दे.
अर्धा चम्मच मोहरी टाकून घेतली, मस्त तडतडली. आता जिरं पण टाकून घेतलं, जिरंही मस्त तडतडलं. आता टाकून घेऊ कांदा. कांदा मस्त परतून घेऊ. आणि कांदा तेलात टाकला की मस्त सगळ्या पाकळ्या निघतात कांद्याच्या. थोडासा हा कांदा कांदा मस्त लाल करून द्यायचा आहे आपल्याला. गम गम वास आला पाहिजे सगळं कांद्याचा. आता टाकू आपण जो कुटलेला लसूण होता ना तो टाकून घेऊ. नंतर टाकू मीठ. मीठ थोडंसं शिल्लक टाकायचं, कारण की फोडणीच्या भाताला मीठ जेवढं असलं तेवढं चांगलं लागते. अर्धा चम्मच हळद टाकून घेतली. 1 चम्मच धना पावडर घेतली. हा आपला गरम मसाला. मिरची पावडर कमी जास्त आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं मिरची पावडर टाकून घ्यायचं. सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आता टाकू आपण त्याच्यात पाणी. जेवढे आपण तांदूळ घेतले ना तर त्याच्या डबल ना आपल्याला पाणी घ्यायचं असते, कारण की आपण गंजात पातेल्यातनी भात करू राहिलो फोडणीचा. त्यासाठी जेवढा तांदूळ घेतले त्याच्या डबलनं पाणी टाकायचं. कोथिंबीर कापून घेतली बारीक बारीक, ते पण मस्त आपल्या फोडणीच्या पाण्यात टाकून घेतली. आता एक मस्त खळखळ उकळी आणून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण मस्त जाव दळदळ लावून घेऊ. जाव असला की पटकन त्यातनी उकळी येऊन जाते. संबाराचा पण स्वाद सबन इकडून मस्त उकळीत चालला जाते. तर तांदूळ मस्त अर्धा तास झाले. तांदूळ आता चकचक मस्त धुवून घेतले, त्यातलं पाणी काढून घेतलं. उखळी कशी मस्त खळखळ आली. त्याच्यात आता तांदूळ टाकून घेऊ आपण. यातनी मुगाची डाळ पण टाकलेली आहे. मुगाची डाळ पण मस्त भिजली पाण्यात. आता एक वेळ मस्त फिरून घेऊ. डबल डबल आपल्याला काही फोडणीचा भात फिरवायचा नाही आहे, एकच वेळ मस्त फिरून घेऊ. आता ठेवू झाकण त्याच्यावर. जाव लावू थोडासा मध्यम. आता झाले 10 मिनटं झाले. भाताले मस्त अशी उकळी आली. भातातलं पाणी आटलं, त्यातला सगळा जाव बाहेर काढलाच आहे. आणि एकदम मंद आचेवर आपल्याला हा फोडणीचा भात शिजून घ्यायचा आहे. वाफेवरच शिजून घेतला की मस्त भात असा मोकळा मोकळा होते. तर पाहू शकता तुम्ही 5 मिनिटात असा एकूण 15 मिनिटात भात तयार झाला आपला. 10 मिनिटं मोठ्या जावावर समजा मोठ्या आचेवर आपण भात शिजून घेतला आणि हा 5 मिनिटं शेवटी आरावर शिजवला. तर बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.